सर त्यांना मी विचारतो, पण त्याच्या आधी एक मला एक राजकीय प्रतिक्रिया घ्यायची आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी आपल्यासोबत आहेत. स्वामी सर, आज आम्ही तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये त्यांना पाठिंबा देताना बघितलं. हा पाठिंबा प्रवीण स्वामी यांचा वैयक्तिक आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आहे की ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे मराठा समाजाला? सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही ओमदादा, कैलासजी पाटील आणि मी स्वतः हां पाठिंबा द्यायला गेलेलो होतो. मराठवाड्याचं प्रतिनिधित्व आम्ही लोक करत असताना मराठा समाजाची जी आजची अवस्था आहे, आमच्याकडं खेड्यामध्ये असणारा कुणबी समाज, याला आपण कुणबी मराठा म्हणतो, हो त्याचं जर आज आर्थिक परिस्थिती पाहिली तर नक्की आरक्षण देण्यालायक ती परिस्थिती आहे. 58 लाख नोंदी ज्या मिळालेल्या आहेत त्या हैदराबाद गॅझेट मधून मिळालेल्या आहेत. त्याच्या कुठेतरी नोंद कुणबी मराठा म्हणून आहे आणि ही हक्काची मागणी त्या ठिकाणी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील करीत आहेत. याच्यामध्ये राजकारणाचा भाग जर बाजूला ठेवला तर मराठा समाजाची आजची अवस्था, जी गोवा कोकण आपण जे म्हणता आहात किंवा पश्चिम महाराष्ट्र, त्यापेक्षा आमच्या मराठवाड्यातील मराठा युवकांची अवस्था जर आज आपण पाहिलेली आहे तर त्यांना आरक्षण आवश्यक असल्याचं आपल्याला दिसून येतं. कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आरक्षण देण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाने करावी. तिथं आमचे राजे आहेत आणि इतर मनोजदादा जरांगे पाटील देखील त्यामध्ये अभ्यास करून ही मागणी पुढे रेटत आहेत. शिवसेनेचा त्याला आमचा सक्रिय पाठिंबा या ठिकाणी आम्ही देत आहोत. बरं, ठीक आहे. पण म्हणजे ज्या पक्षाचा पाठिंबा असं तुम्ही क्लिअर केलेला आहे की पक्षाची भूमिका आहे की ओबीसी मधून द्यावं हे. पण राजे, मला तुम्हाला हे विचारायचं आहे